पहिल्या वर्षात प्रॉफिट यायलाच हवं. चॅट जीपीटी वरती पूर्णपणे रिलाय राहणं हे पण चुकीचं आहे. जे लोक तुम्हाला सांगतील ते चॅट जीपीटीने सांगणार. झोमॅटोच का सक्सेसफुल झालं? राईट माइंडसेट. फाउंडरचा राईट माइंडसेट कसा हवा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. इव्हन टीम बिल्ड करण्याच्या आधी और इव्हन स्टार्टअप सुरू करण्याच्या आधी फंडिंगची आवश्यकता 90% बिझनेसेसला नाही. जे अपकमिंग फाउंडर्स आहेत येणारे, त्यांना स्टार्टअप्स करायचे, त्यांच्यासाठी काय सांगू शकाल? दिवसाची सुरुवात गोल्सने केलेली बेटर आहे. मल्टीटास्किंग अवॉइड केलेली बरी आणि डीप वर्क फॉलो केलेलं जास्त चांगलं. जे आपले जुन्या काळी ऋषी मुनी त्यांनी सगळं डीप वर्क वरती सांगितलेलं आहे. मल्टीटास्किंग तर वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे. एखादा कुठला स्टार्टअप सुरू करतोय, मला फंडिंगची गरज आहे, मी हे करणार. इंडियन इकोसिस्टम मध्ये फंडिंगला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. फंडिंग हे फ्रॉड पण आहे. फंडिंग मध्ये फ्रॉड आहेत. बायजूसचं एक्झाम्पल बघा तुम्ही. इन्व्हेस्टर्स आज फक्त त्याच कंपनीज चूज करतायत ज्यांच्याकडे मिनिमम 20 कस्टमर्स आहेत. बऱ्याचशा कंपनीमध्ये त्या कंपनीतलेच लोक काही फ्रॉड करताना आढळतात. एम्प्लॉई लॉयल्टी ही सगळ्यात महत्वाची आहे. बिकॉज लॉयल्टी नसेल तर फ्रॉड्स होतात. जर टीम मध्ये ट्रान्सपरन्सी असेल तर फ्रॉड नाही होणार. येणाऱ्या काळात काय चित्र असेल भारताचं? इंडियन एंटरप्रेनर्स दुबईला मूव्ह होत आहेत आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण टॅक्स सेव्हिंग. फॉरेन कंट्रीज इंडियावर ट्रस्ट ठेवतात का? युरोपियन माणूस एका भारतीयावर कसं काय विश्वास ठेवणार? इंडियामध्ये अज्युम करा की 80,000च्या वरती IT सर्व्हिसेस कंपनीज आहेत. त्या सगळ्या 80,000 कंपनीज रोजच्या रोज US मध्ये असणाऱ्या टॉप 2,000 कंपनीजला ईमेल टाकतात. इंडियामध्ये थोडी US मधल्या कंपनीजचे ईमेल्स येतात किंवा युरोपियन कंपनीजचे ईमेल्स येतात. नाही. हर्षल पाटलां हे कसं जमलं? की मी माझ्या स्ट्रेंथ वरती जास्त काम केलं आणि माझी स्ट्रेंथ होती गो टू मार्केट स्ट्रॅटेजी. आज 18 देशांमध्ये तुम्ही काम करताय. तुमचं पुढचं विजन काय? कुठपर्यंत गेलं पाहिजे? की आम्हाला कमीत कमी 40% मार्केट कॅप गाठायची. वय किती आहे सर तुमचं आता? 35-50 भाव होईल असं वाटतं. नक्कीच. काय सांगाल सर येणाऱ्या युथला? फायर इन बेली, पोटाला आग हवी काम करण्यासाठी. ज्या व्यक्तीची फोर्ब्सने दखल घेतली, ज्या व्यक्तीने 1000 पेक्षा जास्त कंपन्यांना प्रिडिक्टेबल रेव्हेन्यू मिळवून दिला, सोबतच अनेक उद्योगांना बिल्ड केलं, असे BTB व्हेंचर्स ग्रुपचे हर्षल पाटील सर आज आपल्यासोबत आहेत. सर स्वतः फाउंडर अँड CEO आहेत. सर तुमचं मी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये स्वागत करतो. पाटील सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाटील सर फक्त स्ट्रॅटर्जी बिल्ड करत नाहीत, तर ते US मध्ये डील क्लोज करतात, मिडल ईस्टमध्ये रिलेशनशिप बिल्ड करतात आणि सोबतच 18 देशांमध्ये आपली एक कस्टमर पाईपलाईन त्यांनी उभं केलेली आहे. सर आज आपल्यासोबत आहेत. अनेक विषयांवर सरांशी चर्चा करणार आहोत. खास करून बिझनेस कसा वाढवला पाहिजे, AIचा वापर बिझनेसमध्ये कसा करतो, त्यानंतर फ्रेमवर्क काय असले पाहिजेत, फंडिंग आणि ह्या अनेक विषयांवर, मार्केटिंग, सेल्स या सगळ्या विषयांवर सर आज आपल्याशी चर्चा करणार आहेत. सर तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग एज वेल. मी खूप एक्सायटेड आहे आजच्या या पॉडकास्टसाठी आणि थँक्यू सो मच टू TOD मराठी टीम, कारण तुम्ही खूप इन्क्रेडिबल कामही करतायत, भरपूर इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट प्रोड्यूस करतायत. सो अगेन थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. नक्कीच सर, कारण हा पॉडकास्ट हा सर्वसामान्य मराठी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. आज आपण बघतोय की प्रत्येक जण स्टार्टअप्स तयार करतोय, आपला स्वतःचा व्यवसाय करतोय, कुठल्याही क्षेत्रातला असेल, पण तो करत असताना त्याला ज्या काही अडचणी येत आहेत, त्याला तिथे जो काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत डे बाय डे, तर या सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही त्या फेजमधून पुढे आलात. आज तुमची एवढी BTB व्हेंचर्स ग्रुप एवढ्या मोठ्या लेवलवरती काम करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतात काम करत नाही तर युरोप असेल, अमेरिका असेल, जवळपास 18 कंट्रीजमध्ये तुम्ही काम करताय. तर काय आहे सर, हा प्रवास कसा होता बरं? हा प्रवास म्हणजे खूप छान होता. कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही इंडियन मार्केट केटर करत होतो तेव्हा बऱ्याच अडचणींना आम्हाला सामोरं जायला लागलं आणि त्याच्यानंतर मग विचार केला की ह्या ओव्हरऑल प्रवासाला आपण ग्लोबल कसं घेऊन जाऊ शकतो. बराच अभ्यास इन्व्हॉल्व्ह होता. कोणत्या देशांमध्ये काम होऊ शकतं, कसं होऊ शकतं, कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये काम होऊ शकतं, असं करून एक मेटिक्युलस प्लॅन आखलेला होता आणि त्या हिशोबाने मग आउटरीच स्ट्रॅटेजी झाली, टीम्स बनवल्या आणि त्याच्यामुळे आता या देशांमध्ये आमचा प्रेझेन्स आज चांगला बिल्ड होतोय. काय BTB व्हेंचर्स कशा पद्धतीने वर्क करतं बरं? म्हणजे एक तुम्ही बॅकग्राऊंड काय होतं तुमचं, तिथून हे कसं सुचलं आणि ह्याच्यामध्ये क्षेत्रात काम करणारे फार कमी लोक आहेत, तो काय नेमका विषय? माझा प्रवास ऍक्च्युली विप्रो टेक्नॉलॉजीज मध्ये सुरू झाला 2011ला. विप्रोत काम करत असताना ऑस्ट्रेलियातली एक टेल्स्ट्रा म्हणून एक नामवंत टेलिकॉम कंपनीसाठी आम्ही प्रीसेल्स मध्ये बऱ्याच स्ट्रॅटेजीज आखल्या.
तिथे पहिला इंटरनॅशनल मार्केटचा एक्सपोजर मिळाला. त्याच्यानंतर मी 2 स्टार्टअप सोबत इन्व्हॉल्व होतो. अगदी सुरुवातीला 2 लोक 3 लोक त्याच्यापासून 150 लोक 200 लोक बनवण्यात त्यांच्यासोबत रोल प्ले केला आणि त्यांचं ॲक्विजिशन झालं. आणि त्याच्यानंतर मग विचार आला की जे फॉर्म्युलेज आपण 2011 पासून 17 पर्यंत बाकीच्या कंपनीजमध्ये काम करताना वापरलेत, जर आपण हे एका मॅसिव्ह स्केलला करू शकलो तर मग या प्रोसेसचा फायदा बऱ्याच कंपनीजला होऊ शकतो. आणि तिथे मग ह्या आयडियाचं जनरेशन झालं. आणि तिथे मग सुरुवातीला आम्ही आमचा फोकस फक्त पहिल्या 5 कस्टमर्सवर ठेवला. पहिले 5 कस्टमर पहिले 2 वर्ष, आणि त्यांच्यासोबत आम्ही बरेच एक्सपेरिमेंटेशन्स केले, बरेच फ्रेमवर्क्स बनवले, बऱ्याच प्रोसेसेस बनवल्या, त्यांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेतल्या आणि त्याला कॉम्प्लिमेंट करेल असं आम्ही एक फ्रेमवर्क बनवलं. त्या फ्रेमवर्कच्या जोरावरती नंतर मग आम्ही तो फॉर्म्युला सेम बाकीच्या 1000-1500 कंपनीजला अप्लाय केला आणि सुदैवाने तो फॉर्म्युला आज वर्क होतोय. काय फॉर्म्युला काय होतं? त्या फॉर्म्युलाला मी नाव देणार रेव्हेन्यू ऑपरेशन्स. रेव्हेन्यू ऑपरेशन्स बद्दल भारतात अवेअरनेस खूप कमी आहे. खूप कमी लोकांना रेव्हेन्यू ऑपरेशन्स काय आहे हे माहीत नसतं. जे लोक जनरली कंपनीज रन करतात तिथे जर तुम्ही एक रेग्युलर मीटिंगमध्ये गेलात तर मार्केटिंग टीम सेल्स टीम वरती नेहमी ब्लेम टाकते की लीड्स आम्ही तुम्हाला दिल्यात पण त्या क्लोज होत नाही. सेल्सवाले मार्केटिंग वरती ब्लेम टाकतात की तुम्ही लीड्स ज्या दिल्यात त्या क्वालिफाईड नव्हत्या. आणि तिथे सुरुवात होते त्या युद्धाची आणि तिथेच कंपनी कोलॅप्स व्हायला सुरुवात होते. हा ऍक्च्युली एक डिझाईन प्रॉब्लेम आहे जो इंडियन इकोसिस्टम मध्ये, इंडियाच्या एका इकोसिस्टम मध्ये हा डिझाईन प्रॉब्लेम अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाहीये. कारण हे सगळे डिपार्टमेंट्स वेगळं वेगळं काम करतात. सायलोड ऑपरेशन्स आपण त्याला म्हणतो. वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम केल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट तयार होतो आणि तो डिस्कनेक्ट हा एक्सपान्शनला पुढे घेऊन जात नाही. तर रेव्हेन्यू ऑपरेशन्स हा एक फ्रेमवर्क आहे ज्याच्यामध्ये कस्टमर सपोर्ट टीम, मार्केटिंग टीम, सेल्स टीम, डिलिव्हरी टीम आणि फायनान्स टीम या सगळ्या टीम्स एकत्र येतात आणि एकत्र येऊन ते कंपनीच्या एक्सपान्शनला मदत करतात. तर रेव्हेन्यू ऑपरेशन्सचा फॉर्म्युला असा असतो की त्याच्यामध्ये हे सगळे सायलोज निघून जातात. त्याच्यामध्ये काही ठराविक KPIs असतात किंवा ज्याला आपण म्हणू शकतो गोल. ते गोल्स प्रत्येक डिपार्टमेंटचे ठरलेले असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या गोलला हे बाकीचे डिपार्टमेंट्स एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात किंवा एकमेकांसोबत ते मर्ज होतात. तर रेव्हेन्यू ऑपरेशन्स या फॉर्म्युल्यामुळे बेसिकली कंपनीजला स्केल व्हायला मदत होते. आणि इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स असं आहे की भारतामध्ये फक्त 0.5% अप्रॉक्स रेव्हेन्यू ऑपरेशन्सची मेथोडॉलॉजी यूज करतायत. बरं, याचा अर्थ की ज्या काही सगळ्या कंपन्या आहेत त्या ज्या आज बघतोय की सगळ्या गोष्टीमुळे सगळं म्हणजे काही आकडेवारी बाहेर येते की ले ऑफचा विषय येतो, कंपनी बंद पडतीये, कंपनी तोट्यात चालली आहे, डायरेक्टली त्याचा रेव्हेन्यूवर परिणाम झाला. करेक्ट. आणि लेऑफ्स मागे बाकीचेही बरेच कारण असू शकतात, परंतु मेजॉरिटीमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण डिझाईन सिस्टम्स ज्या असतात, म्हणजे हायरार्कीची जी डिझाईन केली जाते कंपनीजमध्ये ती व्यवस्थित न केल्यामुळे हे इश्यूज येतात. आणि त्याच्यासाठी खूप फास्ट निर्णय घेतले जातात. ती डिझाईन बनवण्यासाठी जो वेळ दिला गेला पाहिजे तो वेळ दिला जात नाही. आणि त्याच्यामुळे हे डिझाईन जर पहिलं चुकलं, ऑर्गनायझेशन कसं बनवायचं आहे स्ट्रक्चरली, ती डिझाईन जर चुकली तर इव्हेंच्युअली त्याचे तोटे हे आपल्याला 2 ते 3 वर्षानंतर दिसतात, जे सुरुवातीला नाही समजत. समजा सर मला एखादा कुठला स्टार्टअप सुरू करायचा आहे, माझ्या डोक्यात कुठली तरी एक आयडिया आली आहे, तो स्टार्टअप्स मला सुरू करायचा आहे, त्याची काय प्रोसेस असली पाहिजे, ते कशा पद्धतीने झालं पाहिजे? तुम्ही आता फ्रेमवर्क सांगितले, त्याचं डिझाईन स्ट्रक्चर सांगितलं, ते जरा थोडं ब्रीफ कराल आणखी? नक्कीच नक्कीच. एक उदाहरण देतो. परवाच मी एका यंग जेनझी एंटरप्रेनरला भेटलो. तर मी त्याला विचारलं की तुझी आयडिया काय? तो बोलला आयडिया मी तुम्हाला नंतर सांगतो, पहिले मी लोगो आणि वेबसाईट फिक्स करतो. नाउ स्टार्टअप चालू करताना पहिली स्टेप ही लोगो आणि वेबसाईट नाही. पहिली स्टेप आहे की तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे का की तुम्ही आयदर ए सिम्पल प्रॉब्लेम किंवा डिफिकल्ट प्रॉब्लेम
सॉल्व्ह करू शकतात. आणि तो प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह करू शकत असाल तर त्याच्यानंतरचा क्रॉस क्वेश्चन आपण स्वतः विचारू शकतो, ह्याच्यासाठी मार्केट किती आहे. त्याच्यासाठी माराका नावाचा एक फ्रेमवर्क आहे जे कंपनीजने यूज केलं पाहिजे, आणि ते फ्रेमवर्क जर सूट झालं तरच कंपनीजने ती फाउंडर्सने ती आयडिया नेक्स्ट लेवल घेऊन जायला हवी. माराका म्हणजे MA म्हणजे मार्केट अवेलेबिलिटी. मार्केटमध्ये अवेलेबिलिटी किती आहे याचा स्टॅटिस्टिकल नंबर चॅट जीपीटी वरनं न उचलता त्याचा रिअल टाइम सर्वे घेऊन अनालिसिस केलेलं जास्त बेटर पडतं. RA म्हणजे रिलेशनल अनालिटिक्स. आजच्या दिवसाला आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण अनालाइज करू शकतो, त्याची आपल्याकडे पूर्णपणे माहिती आहे का, ते झालं RA. आणि CA कस्टमर ॲड्रेसेबिलिटी. तुम्ही कस्टमरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता आहात, त्याच्यामध्ये डेप्थ किती आहे, तुमच्याकडे सगळ्या प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहेत का. या 3 गोष्टी जर व्यवस्थितपणे रिसर्च केल्या आणि या 3 गोष्टींमध्ये जर तुम्हाला तिन्ही टिक मार्क्स मिळाल्या तर मग तुम्ही कंपनी सुरू करण्याचा विचार करू शकता. अदरवाईज नाही. याच्यातला एकही पॉइंटर नसेल तर हाय चान्सेस दॅट कंपनी सक्सीड होणार नाही लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने. तुम्ही जे आता ज्या काही मेथोडॉलॉजी सांगितल्या त्या कशा अनालाइज करायच्या, सगळ्यात मोठा बेसिक प्रश्न आहे तो, ते शोधायचं कसं, त्याच्यावर अनालिसिस कसं करायचं, त्याबद्दल काय? नक्कीच. एक एक्झाम्पल सांगतो. मधला एक काळ होता 2016 पासून ते 19चा काळ. तो काळ होता ई कॉमर्स बूमचा. तेव्हा झोमॅटो, स्विगी पासनं ते ॲमेझॉनचे कॉम्पिटिटर्स ब्लिंकिट सारख्या बऱ्याच कंपनीज आल्या. स्टॅटिस्टिकली तुम्ही जर त्या काळात रजिस्टर झालेल्या ई कॉमर्स कंपनीज बघणार इंडियामध्ये तर त्या 20,000च्या वरती होत्या. आज त्याच्यातल्या किती कंपनीज प्रेझेंट आहेत हा डेटा जर काढलात, ज्या प्रॉफिटेबल आहेत त्या 50च्या वरती नाहीत. कारण काय, मार्केट अवेलेबिलिटी तेव्हा चेक केली गेली होती का? तेव्हा कस्टमरचा आपण पेन सॉल्व्ह करतोय, बट मार्केट शेअर आपला किती आहे ते अनालाइज केलं गेलं होतं का? नव्हतं. त्याच्यामुळे कितीही छोटी आयडिया असेल तरी ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ग्राउंडवर जावं लागेल, तुम्हाला त्या कस्टमर सोबत बोलावं लागेल, तुम्हाला रिअल टाइम सर्वे कंडक्ट करावेच लागतील, आणि देन यू हॅव टू रीच टू अ कन्क्लुजन की ही कंपनी प्रॉफिटेबल होऊ शकते का नाही. तुमच्याकडे त्याच्यासाठी टॅलेंटेड रिसोर्सेस आहेत का, त्याच्यासाठी इनफ बजेट, फंडिंग नाही म्हणत आहे मी, बजेट आहे का, आणि ॲज अ फाउंडर तुम्ही फ्युरियस आहात का ह्या आयडियाबद्दल. जर तुमचा उद्देश फक्त पैसे कमवणं हा जर असेल अँड नॉट टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, देन ते फ्युरियसनेस इव्हेंच्युअली कमी होतो. म्हणून फक्त डेटा हा महत्त्वाचा नाही आहे, पण तुमचा इंटेंट ॲज अ फाउंडर किती असला पाहिजे त्या आयडियाबद्दल, तो पण खूप मोठा रोल प्ले करतो. तुम्ही आता सांगितलं की चॅट जीपीटी वरून किंवा कुठल्या ते AI सॉफ्टवेअरवरून किंवा ॲप ह्याच्यावरून प्रॉम्प्ट देऊन काहीतरी गोष्ट घेण्यापेक्षा ग्राउंडवर गेलं पाहिजे. आता बऱ्याचशा वेळेस असं ऑब्झर्वेशन्स आहे की एक प्रॉम्प्ट दिला की AI तुम्हाला बिझनेस प्लॅन सकट बनवून देत, बरोबर? काय केलं पाहिजे, डिझाईन, स्ट्रक्चर, फ्रेमवर्क सगळं. त्याच्यावर कितपत ट्रस्ट ठेवायचा आपण, किंवा त्याच वेने गेलं पाहिजे? आपण मदत घेऊ शकतो, पण फक्त बुलेट्स बनवण्यासाठी. मला असं वाटतं की पर्सनली बिझनेस प्लॅन ही कॉन्सेप्ट आजच्या काळाला तर मिथ झाली आहे. मिथ म्हणजे फक्त भ्रामक संकल्पना ज्याला आपण म्हणतो. डायनामिझम इतकं वाढलंय की रोज तुम्हाला तो बिझनेस प्लॅन अल्टर करावा लागेल, एडिट करावा लागेल. तुम्ही एकाच बिझनेस प्लॅन वरती जर डिपेंडंट राहून पुढचं 1 वर्ष जरी काम केलं तर 1 वर्षानंतर तो बिझनेस प्लॅन विल डाय. तो अस्तित्वात फक्त तो ऑन पेपर राहणार. बिझनेस प्लॅन जर असेल देन त्याला रोजच्या रोज एडिट करणं तितकंच महत्वाचं आहे, कन्सिडरिंग द डायनामिझम जे आज इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आणि चॅट जीपीटी वरती पूर्णपणे रिलाय राहणं हे पण चुकीचं आहे. जे लोक तुम्हाला सांगतील ते चॅट जीपीटीने सांगणार. बरोबर. चॅट जीपीटी तर फक्त त्याचे सेंटेन्सेस फॉर्म करेल आणि तुम्हाला काहीतरी कन्क्लुजन करून एक गोड उत्तर देणार, पण लोक तुम्हाला खरा फीडबॅक सांगतील. आणि बिझनेस सुरू करताना ते सगळ्यात महत्वाचं आहे.
आणि बिझनेस प्लॅनमध्ये लोकांचे ॲज इन कस्टमरचे फीडबॅक हे सगळ्यात हायली व्हॅल्यूड असले पाहिजे, ना की व्हॅल्युएशन्स. बऱ्याच बिझनेस प्लॅन्समध्ये मार्केट कॅप किती आहे याच्यानुसार ते रेव्हेन्यू प्रेडिक्ट करतात. इझी आहे, पण तो ॲक्च्युअलमध्ये तेवढा सेल्स होणार आहे का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. बरोबर. सर, आता आपण एकतर स्टार्टअप्सवर बोललो, त्याचा रिसर्च, देन त्याचा बिझनेस प्लॅन. त्याचा पुढचा विषय येतो की त्याचा टाइम पिरियड. मी आज एखादा कुठला तरी बिझनेस चालू करतोय किंवा स्टार्टअप चालू करतोय, त्यात मी पैसे टाकतोय, मला अपेक्षित असतं की बाबा की पटकन त्याचं रिवॉर्ड यावं, पैसे प्रॉफिटेबल जावं कंपनी. असं होतं का? त्याला किती वेळ लागतो? खूप छान प्रश्न आहे हा. हे ॲक्च्युली इंडस्ट्री टू इंडस्ट्री डिपेंड करतं की तुम्ही कुठला बिझनेस करता आहात. परंतु पहिल्या वर्षात प्रॉफिट यायलाच हवा. पहिल्याच वर्षात जर प्रॉफिट आला नाही तर मग मला तरी असं वाटतं की ती आयडिया व्हॅलिड नाही आहे. कारण कस्टमर जर तुम्हाला त्याच्यासाठी पे करायला तयार नसतील पहिल्या इनिशियल वर्षामध्ये, तर मग समजायचं की ही आयडिया वर्क होणार नाही. आणि मोस्ट ऑफ द कंपनीज मी आजपर्यंत ज्या बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच सॉफ्टवेअर प्रोडक्ट कंपनीज असतात, बऱ्याच टेक सर्व्हिसेस कंपनीज असतात, त्या पहिल्या वर्षातच प्रॉफिटेबल होतात जर त्यांनी योग्य सेल्स चॅनल निवडलं तर. परंतु जर पहिल्या वर्षात प्रॉफिट नसेल तर इट इज नॉट रेकमेंडेड टू कंटिन्यू त्या आयडियाला पुढे कंटिन्यू करणं. आजच्या काळात तरी. जुन्या काळात बऱ्याच अशा कंपनीज होऊन गेल्या ज्यांना प्रॉफिटेबल होण्यासाठी 8 वर्ष 10 वर्षाचा वेळ गेला. परंतु आज डायनामिझम इतकं वाढलेलं आहे की जर ती पहिल्या वर्षात वर्क नाही झाली तर बेटर आहे की त्या आयडियावरती जास्त काम न केलेलं, असं प्रामाणिक मत आहे. मग काय करायला पाहिजे तिथे? अशा वेळेस दुसरी आयडिया बघायला हवी. जर पहिल्या वर्षात प्रॉफिट मिळत नसेल, आणि रिफ्लेक्शन करणं खूप गरजेचं आहे. ह्या केसमध्ये रिफ्लेक्शन ह्याच्यावरती केलं पाहिजे की आपण ॲप्रोप्रिएट सेल्स चॅनल्स वापरलेत का, आपल्याकडे जी टीम होती त्यांच्यामध्ये ॲबिलिटी होती का त्या सेल्स लीड्सला कन्वर्ट करण्याची. पुन्हा एक क्वेश्चन येऊ शकतो की आपलं प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस खरंच अपिलिंग होती का त्या कस्टमरसाठी. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर येस असेल तर प्रॉफिट येणं सोपं आहे. बऱ्याच कंपनीज चुकीचे निर्णय घेतात आणि त्याच्यामुळे प्रॉफिट येत नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात. त्यांची प्रॉडक्ट डिझाईन खराब असू शकते, कस्टमरला त्यांच्या ब्रँडवरती विश्वास नसेल, किंवा प्रॉडक्ट यूज करत असताना त्याच्यामध्ये बरेच फॉल्ट्स येत असतील, किंवा सेल्स चॅनल ॲप्रोप्रिएट वापरलेलं नसेल. या सगळ्या कारणांमुळे पण कंपनीची प्रॉफिटेबिलिटी इमिडिएट हॅम्पर होते. आणि आम्ही त्या कॉन्सेप्टला म्हणतो वन लीक. कोणतीही कंपनी पहिल्या वर्षात प्रॉफिटेबल होत नसेल तर त्याला 3 किंवा 4 गोष्टी कारणीभूत नसतात, त्याला एकच गोष्ट कुठली तरी कारणीभूत असते. ती फाइंड आउट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुमचं प्रॉडक्ट चांगलं असेल तर सेल्स तर होणार. बरोबर. जर तुमचं सेल्स चांगलं आहे आणि सेल्स होत नसेल तर मग तुमचं प्रॉडक्ट खराब असणार. म्हणून ती एक लीक फाइंड आउट करणं आणि तिच्यावरती कॅपिटलाइज करून त्याच्यावरती मात करणं जास्त महत्त्वाचं आहे टू बिकम प्रॉफिटेबल इन फर्स्ट इयर. तुम्ही आत्ता सांगितलं की एका वर्षात कुठली आयडिया जर चालली नाही तर तो तुमचा कम्प्लीट लॉस असेल. पण जो एक माणूस असतो ना, जो फाउंडर असतो, डिरेक्टर असतो और सीईओ असतो, त्या माणसाला सगळ्या प्रोसेस बघायच्या असतात. त्याच्याकडे एक जबाबदारी असते की ते विजन घेऊन त्या माणसानं तो प्लॅन तयार केलेला असतो, किंवा तुम्ही त्याच वेनं पुढे आलात, आम्ही तेच करतोय. पण कुठंतरी एक असतं ना की बाबा फाउंडर्स जो काय डिसिजन घेतो त्या डिसिजनचा कुठंतरी कंपनीला डायरेक्टली इनडायरेक्टली फायदा होतो किंवा नुकसान होतं. असंच त्याचं गणित असतं. पण ह्याला जर डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर यासाठी काय केलं पाहिजे ते फाउंडर्सनी, खास तर म्हणजे त्यात काय गोष्टी ॲडिशनल केल्या पाहिजेत त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी कंपनी रन करत असताना. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजपर्यंत जी मी पाहिली आहे ती अशी की माइंडसेट सगळ्यात महत्त्वाचा आहे. याच्यात आयडिया जर 20% वेटेज आपण आयडियाला दिलं तर 80% इंडिव्हिज्युअल फाउंडरचा माइंडसेट कसा आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा तुमचे प्रोडक्ट्स चांगले आहेत, सर्व्हिसेस चांगली आहे, बट फाउंडरचा माइंडसेट चुकीचा असेल तर तो टीम मॅनेज नाही करू शकणार.
बरेच फाउंडर्स बिंज वॉचिंग करून जर सकाळी ऑफिसला येत असतील तर वर्क क्वालिटी विल हॅम्पर. त्यांच्यामध्ये फ्युरियसनेस नसेल स्टार्टअप रन करण्याचा तरी पण कंपनीज टॉसवर जातात. आणि बऱ्याचदा मला पर्सनली असं वाटतं की चूक झाली तर माफी मागणं तितकंच गरजेचं आहे, कारण इगो हा खूप मोठा प्रॉब्लेम आजच्या काळात तरी बघण्यात येतो. एक्झाम्पल, एका सॉफ्टवेअर प्रोडक्ट कंपनी सोबत काम करत असताना तो फाउंडर त्याच्या डिझाईन सोबत खूप ऑब्सेस्ड होता. ऑन द अदर हँड त्याची डिझाईन टीम सांगत होती की ही आयडिया वर्क होणार नाही. त्याच्या ऑब्सेशनमुळे अनफॉर्च्युनेटली वर्षभरानंतर ती कंपनी बंद पडली. जर इथे राईट माइंडसेट असला असता तर इथे कोलॅबरेशन आलं असतं. त्याने डिझाईन टीम सोबत कोलॅबरेट केलं असतं आणि त्या प्रॉब्लेमला त्याने ओव्हरकम केलं असतं आणि इव्हेंच्युअली ती आयडिया प्रॉफिटेबल झाली असती. म्हणून फाउंडरचा राईट माइंडसेट कसा हवा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, इवन टीम बिल्ड करण्याच्या आधी और इवन स्टार्टअप सुरू करण्याच्या आधी. आणि इंडियन इंडस्ट्रीमध्ये हा अंडर रेटेड पॉईंट वाटतो. त्याच्याकडे खूप जास्त लक्ष दिलं गेलेलं नाही. आणि बऱ्याच डिसिजन्स फाउंडर्स जे घेतात त्या इन्फ्लुएन्शियल असू शकतात. नाही, सगळे फाउंडर नाही म्हणत मी, काही फाउंडर्स 3 ठिकाणी जर त्या कंपनीने सक्सेस दाखवलं तर ती सेम आयडिया रेप्लिकेट करून काहीतरी वेगळं स्वतःचं बनवणं, इथे माइंडसेट थोडासा वेगळ्या डिरेक्शनला जातो. ते 3 ठिकाणं कुठले आहेत? 3 आयडियाज म्हणजे लेट्स से आयडियाज म्हणजे कुठली आयडिया असू शकते. झोमॅटो झाली, स्विगी झाली, त्याला इन पॅरलल पुण्यामध्ये 100च्या वरती क्लाउड किचन्स उभी झाली होती, पण झालीत का सक्सेसफुल? माइंडसेट. झोमॅटोच का सक्सेसफुल झालं? राईट माइंडसेट. आणि खूप महत्वाचं होतं म्हणजे फाउंडर्सचं शेड्यूल कसं आहे ना त्याच्यावरती डिपेंड होतं की तुमचा माइंडसेट कसा तयार होतो. फाउंडर्सला काय सांगू शकाल बरं, की जे अपकमिंग फाउंडर्स आहेत येणारे, त्यांना स्टार्टअप्स करायचे, त्यांच्यासाठी काय सांगू शकाल सर? शेड्यूल टाईट असायला हवं, परंतु त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पण हवी. मॉर्निंग रुटीन्स खूप महत्वाचे आहेत, बिकॉज मॉर्निंगला जे डोपामाइन मिळणार ते ऑफकोर्स एंड ऑफ द डे नाही मिळणार. दिवसाची सुरुवात गोल्सने केलेली बेटर आहे. मल्टीटास्किंग अवॉइड केलेली बरी आणि डीप वर्क फॉलो केलेलं जास्त चांगलं. कारण डीप वर्क केल्यानंतर बरेच कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स विदिन अ फ्यू अवर्स सॉल्व्ह होतात. आजच्या ह्याच्यामध्ये मल्टीटास्किंगमध्ये जर तुम्ही एक टिपिकल सेटअप बघितलात, एका साईडला एक टॅबलेट, दुसरीकडे लॅपटॉप, तिसरीकडे मोबाईल, 4 गोष्टी ॲट ए टाइम चालतात आणि सायमल्टेनियसली मीटिंग्स पण रन होतात. डीप वर्क ही कॉन्सेप्ट आजपर्यंत खूप कमी कंपनीजमध्ये राबवली गेली आहे. आणि डीप वर्क म्हणजे काय तर 90 मिनिटसाठी अनइंटरप्टेड सेशन्स वेअर फाउंडर फक्त बसलेला आणि एका गोष्टीवरती काम करतोय, असं आज बघणं खूप रेअर आहे. कारण शक्यच नाही वाटत. म्हणून मल्टीटास्किंग ह्याच्यावरती मॅनेजमेंटमध्ये किती लेसन्स दिले गेलेत, सगळीकडे मल्टीटास्किंग बद्दल बोललं गेलंय, आहे महत्वाचं, परंतु डीप वर्क हे खूपच जास्त महत्वाचं आहे मल्टीटास्किंग पेक्षा. तुम्ही करता ते डीप वर्क? हो, रोज करतो. बऱ्याचदा अडथळे येतात, परंतु दिवसाला 2 स्लॉट्स काढणं 90 मिनिटासाठी खूप कठीण नाहीये. त्याला सपोर्ट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात. जर 2 मी सिनारिओज देऊ इच्छितो. पहिला फाउंडर एका कॅबिनमध्ये बसलाय, आजूबाजूला 3 लोक आहेत, साईडला त्याची कॅफेन आहे, कॉन्व्हर्सेशन चालू आहे, तो साईडला ईमेल लिहितोय, एकी साईडला फोन कॉल अटेंड करतोय आणि बॅकग्राऊंडमध्ये सगळा नॉईज आहे. आणि दुसरा सिनारिओ, तोच सेम फाउंडर बसलेला आहे, बॅकग्राऊंडला ॲम्बियंट म्युझिक सुरू आहे जे एकदम सुदिंग आणि काम आहे, त्याचं बसण्याचं पॉस्चर व्यवस्थित आहे आणि तो टास्क लिस्टवरती पूर्णपणे फोकस्ड आहे, त्याला त्या 90 मिनिट्समध्ये काय अचीव्ह करायचंय. इमॅजिन की ह्या दोघं सिच्युएशन्समध्ये ब्रेन कोणाचा जास्त चांगला रिस्पॉन्ड करणार? डीप वर्क. म्हणून डीप वर्क वरती अनफॉर्च्युनेटली इंडियन सिलेबसमध्ये सुद्धा काहीच नाहीये. जे आपले जुन्या काळी ऋषी मुनी त्यांनी सगळं डीप वर्क वरतीच सांगितलेलं आहे. मल्टीटास्किंग तर वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे, म्हणून डीप वर्क महत्वाचं आहे. डीप वर्क केलं तर अर्धे प्रॉब्लेम्स तिथेच सॉल्व्ह होतात, असं पर्सनली मला वाटतं.
हे हा एक बिझनेसचा पॉइंट लक्षात ठेवला पाहिजे, डीप वर्क केलं पाहिजे. मल्टीटास्किंगच्या भानगडीत न पडता डीप वर्क करून आपण रुटीन चांगल्या पद्धतीने करू शकतो. तेही तुम्ही फॉलो करताय, तर सगळ्यांना हे पॉइंट फार महत्वाचा ठरणार आहे सर. आजपासून मी हे तर प्रयत्न करतो कसं डीप वर्क करता येईल. पण पुढे जाताना की सर ज्यावेळेस कंपनी फॉर्म होते, त्याचा प्लॅन, त्याचा रिसर्च सगळं होतं, इकडं त्याचं जे बजेट असतं, ते बजेट, तो कॅश फ्लो, ते फंड कसा उभारायचा, सगळ्यात महत्वाचं त्या मुद्द्यावर येऊ आपण. की फंडिंग हा सगळ्यात मेन पार्ट आहे याच्यामध्ये. एखादा कुठला स्टार्टअप सुरू करतोय, मला फंडिंगची गरज आहे, मी हे करणार, एवढं सोपं आहे, हे सहज शक्य होतं? फंडिंग बद्दल मला आजच्या दिवसाला तरी प्रामाणिकपणे असं वाटतं, फंडिंगची आवश्यकता 90% बिझनेसेसला नाही, अगदी सुरुवातीच्या काळात. मी उदाहरण देतो. 2 वर्षा अगोदर फंडिंगची परिस्थिती वेगळी होती, पण ती आज नाही. जर तुम्हाला एखादा सॉफ्टवेअर प्रोटोटाईप बनवायचा असेल, तर एक वेबसाईट आहे Claude.ai. तुम्ही ती वेबसाईट वापरली की तुमचा प्रोटोटाईप तयार होतो. मग जर ते सॉफ्टवेअर व्यवस्थित फंक्शन करत असेल, तर क्लॉडचं सबस्क्रिप्शन $20 म्हणजे 1500 रुपयांना मिळतं. आय थिंक अफोर्डेबल आहे. तर कुठलंही सॉफ्टवेअर प्रोडक्ट बनवायचं असेल, तर या केसमध्ये फंडिंगची आवश्यकता नाही. जर तुम्ही सर्व्हिस लेड इंडस्ट्री उभी करत असाल, तर तिथे फंडिंगची आवश्यकता नाही. महत्वाचं काय की पहिले 5 कस्टमर्स तुम्ही कसे सर्व्ह करतात. इंडियन इकोसिस्टममध्ये फंडिंगला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे, परंतु ते सगळ्या इंडस्ट्रीजला ॲप्लिकेबल नाही. कारण फंडिंगपेक्षा फोकस जर आपण पहिल्या 5 कस्टमर्सला आपण किती डिलिजंटली सर्व्ह करू याच्यावरती असेल, तर मग कंपनीज प्रॉफिटेबल होतात. एक्झाम्पल आहे, मी त्या एअरलाईन्सचं नाव घेणार नाही, परंतु त्या एअरलाईन्सने विथ झिरो फंडिंग त्यांनी ती एअरलाईन सुरू केली आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी कस्टमर एक्सपिरियन्समध्ये चेंज केल्या. नाव सांगू शकता सर? गो फ्लाय. त्यांनी काय केलं की आता कोल्हापूर ते सुरत फ्लाईट्स नव्हत्या, मग त्यांनी एअरलाईन्सकडनं त्या फ्लाईट्स रेंटवरती घेतल्या आणि त्यांनी ती फ्लाईट सुरू केली. मग आता एखादा व्यक्ती जर कोल्हापूरमधनं सुरतला जात असेल, तर मध्ये बसताना एअर हॉस्टेस तिथली मराठी भाषा बोलते. तुम्ही बसलेत की तुम्हाला पहिले वाईप टिश्यू दिला जातो, तुम्हाला एक मँगोची टॅबलेट दिली जाते किंवा इमली दिली जाते, कारण तुम्ही एक मागितली की ते कस्टमर पुन्हा म्हणतो अजून 2-3 द्या मला. छोटासा इम्पॅक्ट, परंतु त्याच्यामुळे झालं काय, क्रेडिबिलिटी वाढली. आता इथेच ह्याच एअरलाईन्सने जर फोकस कशावर केला असता की मॉडर्न एअर हॉस्टेस आम्ही रिक्रूट करू, आम्ही चांगले एअरक्राफ्ट विकत घेऊ, तर मग फंडिंगचा प्रॉब्लेम आला असता. त्यांनी ह्या प्रॉब्लेमला सिंपल सोल्युशन काढलं आणि कस्टमर एक्सपिरियन्सवर जास्त भर दिला. म्हणून फर्स्ट थिंग इज, फंडिंगपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे कस्टमर एक्सपिरियन्स, आणि तो जर दिला तर फंडिंगचा प्रॉब्लेम येत नाही. आणि मिनिमम फंडिंग जी लागते ती फॉर दॅट मॅटर बँक सुद्धा आज देतात. आज बरेचशा आपण बघतो ना डिजिटली, की काहीतरी आपण प्रोटोटाईप तयार करतो किंवा एक बिझनेस मॉडेल तयार करतो, आयडियाज टाकतो आणि हे आम्ही असं करतोय, आम्हाला फंडिंगची गरज आहे. तर मला थोडासा गंभीर प्रश्न आहे, फंडिंग हे फ्रॉड पण आहे? काही केसेसमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी इन्व्हेस्टर्सचा पहिले तर विश्वास का उडला या फंडिंगच्या प्रॉब्लेमवरनं. 2015 पासनं भारतामध्ये अशा बऱ्याच कंपनी झाल्या ज्यांनी फंडिंगसाठी स्वतःचे व्हेंचर कॅपिटल फर्म्स बनवल्यात. आणि झालं काय की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त करप्शन झालं, जे इव्हन गव्हर्नमेंटमध्ये होत नाही. फाउंडर्सने ते पैसे मिसयुटिलाइज केले इन अदर रॉंग वेज, आणि फोकस पूर्णपणे त्या कंपनीच्या ऑब्जेक्टिव्ह पासून हटून त्या फाउंडर्सच्या अटेन्शनवरती गेला. त्याच्यामुळे फंडिंगमध्ये फ्रॉड्स आहेत, होत आहेत. बायजूसचं एक्झाम्पल बघा तुम्ही. बायजूसमध्ये फंडिंग भरपूर होती, जितकी लागणार तितकी फंडिंग होती, परंतु फंड्सचे मिसयुटिलायझेशन कुठे झालं की दॅट फाउंडर बॉट लॉट ऑफ द फ्लॅट्स अँड प्लॉट्स इन दुबई, जे इन्व्हेस्टर्सला माहितीही नव्हतं, आणि तिथे तो क्रॅक गेला, रिलेशन्स बिटवीन फाउंडर अँड इन्व्हेस्टर. म्हणून त्याच्यानंतर मग नवीन कॉन्सेप्ट आली की फॅमिली अँड फ्रेंड्समधनं
युजली फाउंडर्स पैसे घ्यायला लागलेत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडनं त्यांनी पैसे घेतले आणि दे स्टार्टेड रनिंग दिस. कारण इन्व्हेस्टर्स आता तर टॉलरेट करतच नाही. इन्व्हेस्टर्स आज फक्त त्याच कंपनीज चूज करतायत ज्यांच्याकडे मिनिमम 20 कस्टमर्स आहेत आणि ज्यांचा सेल रिकरिंग कन्सिस्टंट बेसिसला होतोय. अशाच कंपनीजमध्ये इन्व्हेस्टर्स युजली इन्व्हेस्ट करतात. हे जरा बघणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स पण घाबरायला लागलेत आता की नको पैसे टाकायला, कारण हे फ्रॉडमुळेच जास्त. याचा कुठेतरी चांगल्या लोकांना पण फटका बसतोय या फ्रॉड्समुळे. बसू शकतो का, परंतु याच्यामध्ये या फ्रॉड्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्या इन्व्हेस्टर्सकडे पण आता कंप्लायन्स सिस्टम तयार झाली आहे, म्हणून ते फ्रॉडला डिटेक्ट करू शकतात, ते फ्रॉडला अवॉइड करू शकतात. तर त्यांच्या कंप्लायन्स सिस्टम्स आता स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे हे फ्रॉड्स आता कमी झालेत. परंतु नाही आहे असं नाही आहे. फ्रॉडवरून विषय निघाला सर, आपण मागचा मुद्दाच कंटिन्यू करत होतो, त्याला थोडासा इंटरप्ट झाला त्याच्यामध्ये, की बऱ्याचशा कंपनीमध्ये त्या कंपनीतलेच लोक काही फ्रॉड करताना आढळतात. अकाउंटंट असेल किंवा बाकीचे ॲडमिन टीम असेल. तर जोडूनच प्रश्न आहे माझा की एकतर तुमची टीम स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे कंपनी सुरू करताना, आणि ह्या सगळ्यांवर मॉडरेट कसं असलं पाहिजे. हा खूप चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिले तर कंपनी जेव्हा हायरिंग करते तेव्हा त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो ॲप्टिट्यूड, की हा व्यक्ती आपल्या स्किल्समध्ये बसतोय का नाही. परंतु ॲटिट्यूड हा ऑलवेज इग्नोर केला जातो. म्हणून एम्प्लॉई लॉयल्टी ही सगळ्यात महत्त्वाची आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा. आणि ती कशी टेस्ट केली जाते ह्याच्या पण काही मेथड्स आहेत. इंटरव्ह्यू ऑफिसमध्ये न घेता तो इंटरव्ह्यू बाहेर कॅफेत घेतला तर. बऱ्याचदा काही गोष्टी अशा माहीत पडतात ज्या इनफॉर्मल इंटरव्ह्यूजमध्ये कळतात, ज्या तुम्हाला फॉर्मल इंटरव्ह्यूजमध्ये कळत नाही. त्याच्यामुळे टीम बिल्ड करणं आणि त्या टीममध्ये लॉयल टीम मेंबर्स हायर करणं हे आजच्या घडीला तरी खूप क्रिटिकल आहे. बिकॉज लॉयल्टी नसेल तर फ्रॉड्स होतात. आणि ह्याला ट्रेस करण्यासाठी रेव्हेन्यू ऑपरेशन्सचा गव्हर्नन्स खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी गव्हर्नन्स येण्यासाठीच डिस्कनेक्शन्स अवॉइड करण्यासाठीच रेव्हेन्यू ऑपरेशन्सचा फ्रेमवर्क खूप मोठा रोल प्ले करतो. पण कंपनीज का यूज नाही करू शकत रेव्हेन्यू ऑपरेशन्सचा फ्रेमवर्क? कारण डिपार्टमेंट्सला एकमेकांबद्दल माहिती नको पडायला असं फाउंडरचं एक व्हिजन असतं की व्हॉट इफ फायनान्सच्या मेजर फिगर्स जर सेल्सवाल्याला माहीत पडल्या, सेल्सच्या मेजर फिगर्स कस्टमर सपोर्टला माहीत पडल्या तर काय. ह्या भीतीमुळे फाउंडर स्वतःचे ऑपरेशन्स कंपनीमध्ये ओपन करत नाही आणि म्हणून हे फ्रॉड्स होतात. जर टीममध्ये ट्रान्सपरन्सी असेल तर फ्रॉड्स नाही होणार. रेव्हेन्यू ऑपरेशन्स ओपन केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत? केले पाहिजेत, नक्कीच केले पाहिजेत. जास्तीत जास्त काय होणार, आपले रेव्हेन्यू नंबर्स एम्प्लॉईजला माहीत पडणार, त्याच्या पलीकडे काय. आणि माहीत जरी पडले तरी काय. सर, बिझनेस स्टार्टअप्सच्या अनेक गोष्टींवर आता आपण बोललो, त्याच्या फ्रेमवर्क, त्याची फंडिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी. त्याच्या पुढे जाऊन येतो की त्याची मार्केटिंग. माझा एखादा कुठला प्रोडक्ट आहे किंवा मी कुठल्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतोय तर त्याची मार्केटिंग कशी असली पाहिजे किंवा त्याची सेल्स जो आहे त्याचा तो कसा असला पाहिजे. आणि तुम्ही आत्ता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक उल्लेख केला की लीड्स काय प्रकार आहे आणि लीड्स किती महत्त्वाचा रोल ठरू शकतात ह्या सगळ्या तुमच्या बिझनेस एक्सपान्शन आणि बिझनेस ग्रोथमध्ये? खूप छान प्रश्न आहे. मला एक स्टॅटिस्टिक्स सांगावेसे वाटतात याच्यामध्ये. आम्ही रिसेंटली एक सर्वे केला. जवळपास 65% कंपनीज ज्या आहेत B2B मध्ये ऑपरेट करणाऱ्या, यांचा सोर्स जो आहे लीड्सचा हा फक्त रेफरन्स बेस्ड आहे. रेफरन्स बेस्ड म्हणजे त्यांच्या क्लायंट्स सोबत त्यांनी जे कामं केले त्यांची इकोसिस्टम, त्यांना जे कनेक्टेड लोक आहेत ते. याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त ते काय करणार तर इव्हेंट्स अटेंड करणार, समिट्स अटेंड करणार. पण त्याच्या पलीकडे दुसरे कोणतेच सोर्सेस त्यांच्याकडे नसतात. तर लीड्स जनरेट करण्यासाठी काय करायला हवं हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पण त्याच्या आधी पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाकीच्या गोष्टींपेक्षा सगळ्यात जास्त प्रायोरिटी आपण लीड्सला दिली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की कंपनीज त्यांचा वेळ स्पेंड करणार वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी,
सेल्स टीम हायर करण्यासाठी. परंतु लीड्स आणणार कुठून, कशा आणणार, त्यांची क्वालिटी काय असेल, ह्याच्यासाठी कोणते चॅनल्स वापरायचे, त्याचा खूप व्यवस्थितपणे अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी टिपिकली आता इंडस्ट्रीमध्ये 4 चॅनल्स यूज केले जातात. पहिलं आहे ऑफकोर्स सोशल मीडिया, त्याच्यामध्ये येतं फेसबुक, इंस्टाग्राम अँड गुगल ॲड्स. दुसरं आहे कोल्ड कॉलिंग, जिथे एकमेकांना अननोन नंबर्सवरनं फोन केला जातो. तिसरं आहे ऑफलाईन मार्केटिंग, ज्याच्यामध्ये ब्रॉशर्स, बुकलेट्स काइंड ऑफ डिस्ट्रीब्युशन केलं जातं, किंवा त्याच्यात डिजिटल होर्डिंग्स वगैरे पण येऊ शकतात. आणि चौथं आहे इव्हेंट्स आणि समिट्स. परंतु बऱ्याच खूप कमी कंपनीज अशा आहेत ज्या आउटबाउंड मार्केटिंग करतायत विथ सक्सेस. आज सगळ्यात मोठा फ्रॉड कुठे होतो आहे, तर तो फ्रॉड होतोय कंपनीज ज्या विकतायत ईमेल मार्केटिंग इंजिन्स. नाव घेतो Apollo.io, ही एक कंपनी आहे. तिने आजपर्यंत बऱ्याच कंपनीजला या ट्रॅपमध्ये अडकवलंय. ते असं क्लेम करतात की आमच्या सॉफ्टवेअर वापरून तुम्ही हजारो लाखो लोकांना रीच आउट करू शकतात एका दिवसात. परंतु बॅकग्राऊंडला एक बिहेवियर ही कंपनी चेक नाही करू शकली की जो ईमेल बॉक्सला आपण ईमेल पाठवणार आहे तो इझिली फाइंड आउट करू शकतो की हा ईमेल बल्क इंजिनवरनं येतोय का तो पर्सनलाइज्ड इंजिनवरनं येतोय. म्हणून माझा एक सल्ला तर असा असेल की जर ईमेल मार्केटिंग तुमच्या फनेलमध्ये असेल तर या ट्रॅप्सपासून दूर राहिलेलं बरं, नाहीतर बऱ्याच कंपनीज ह्याच्यामध्ये पैसे अडकवून संपल्यात. त्यांना पहिले 2 दिवस रिझल्ट दिसतील, परंतु नंतर इव्हेंच्युअली त्यांचे बॉक्सेस, ईमेल बॉक्सेस पूर्णपणे स्पॅम होतील. म्हणून महत्त्वाचा पॉइंटर आहे की इथे रॅशनली कोणतं मीडियम चूज करायचं आहे याच्यावरती अभ्यास करणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि अवेअरनेस नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. अजून एक गोष्ट मी बघितली की लीड जनरेशन हा जो एक इम्पॉर्टंट इलेमेंट आहे तो आता 4 ब्रॅकेट्स असतात. आता मी जस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पहिली कंपनी साईज असू शकते 1 ते 10. दुसरी असू शकते अशा कंपनी ज्यांच्याकडे 11 ते 50 मध्ये लोक आहेत. तिसरी कंपनी ज्यांच्याकडे 50 ते 500 मध्ये लोक आहेत. आणि चौथी क्रायटेरिया 500च्या वरती त्यांच्याकडे कंपनीज आहेत. बिलीव्ह मी, प्रत्येक लेअरमध्ये म्हणजे 1 ते 50, 50 ते 200, प्रत्येक लेअरमध्ये, प्रत्येक ट्रान्झिशन पॉईंटमध्ये एक ऑर्बिट असतो जिथून कंपनी एकतर ग्रो होते, एकतर ती खाली ड्रॉप होते. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण रिस्पॉन्सिबल असतं लीड जनरेशन. जर तुम्ही 1 ते 50 कंपनी साईज असताना जर तुम्ही सेम स्टाईल वापरली लीड जनरेशनची जी तुम्ही 51 ते 200 मध्ये असताना आहात तेव्हा, तर मग हाय चान्सेस की तुम्ही मागे फेकले जाणार. म्हणून प्रत्येक कंपनीच्या इव्हॉल्युशन स्टेजला, जेव्हा कंपनी ग्रो होत असते त्या प्रत्येक इव्हॉल्युशन स्टेजला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं लीड जनरेशन खूप इनोव्हेटिव्ह झालं पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग झाली पाहिजे, त्याच्यामध्ये मल्टिपल टच पॉईंट्स इन्क्लूड झालेले पाहिजे आणि प्रॉपर थरो अभ्यास ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. लीड जनरेशनमध्ये सगळ्यात मोठी मिसकन्सेप्शन असते टार्गेट रिजन डिसाईड करण्याची. बऱ्याचदा बरेच फाउंडर्स एकमेकांना फॉलो करून सांगतात की आमच्यासाठी US मार्केट चांगलं वर्क केलं म्हणून तुम्हीही US मार्केट पिकअप करा. नाऊ हा झाला फक्त मार्केट नॉईज. हा तुम्हाला सक्सेस देणार का? तर नाही. कारण US मार्केट पेनिट्रेट करण्यासाठी तुम्ही तसा ब्रँड बनवला आहे का? तुम्ही कंप्लायन्सेस मेट करता आहात का? तुमच्याकडे ती ॲबिलिटी आहे की तुम्ही ट्रॅव्हल करून त्यांना तिथे डेमो देणार? अशा 100 गोष्टी आहेत ज्याची चेकलिस्ट पूर्ण असेल तरच तुम्ही US मार्केट पेनिट्रेट करू शकतात. रेड ओशियन आहे, बरेच मार्केट्स हे रेड ओशियन आहेत जिथे ऑलमोस्ट जगातल्या सगळ्या कंपनीज त्या कंट्रीजमध्ये बिझनेस एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करतायत. कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स या कंट्रीजचा खूप हाय आहे. अशा ठिकाणी जाऊन सस्टेन करणं, जर तुमचा ब्रँड व्यवस्थित डेव्हलप झालेला नसेल तर मग इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आणि बऱ्याच कंपनीज तिथेच गफलत करतात, चुकी करतात की लीड जनरेशनमध्ये चुकीचा रिजन ते सिलेक्ट करतात. म्हणून योग्य रिजन सिलेक्ट करणं ह्याच्यासाठी पण खूप अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी रिलेव्हंट यूज केस असणं पण महत्त्वाचं आहे.
त्याच्यासाठी पण ChatGPT ला जाऊन विचारणं आणि डायरेक्टली त्या रिजन मागे पळणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्यासाठीही ग्राउंड वर्क हवा. बऱ्याच कंपनीज तर मी अशा पाहिल्यात ज्या कधी त्या फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांचे ऑफिसेस पण नाहीये, पण त्यांना त्या रिजन्समध्ये बिझनेस ओपन करायचा आहे, बिझनेस एक्सपांड करायचा आहे. पॉसिबल नाहीये. सायकोलॉजी बिहेवियरनुसार युरोपियन माणूस एका भारतीयावर कसं काय विश्वास ठेवणार जर तुमचा ब्रँड प्रेझेन्स तसा नसेल तर. म्हणून त्या गोष्टींकडे लक्ष देणं पण महत्वाचं आहे. तुम्ही आता विषयच काढला की फॉरेन कंट्रीज इंडियावर ट्रस्ट ठेवतात का? खरंच ट्रस्ट ठेवतात की नाही? काही कंपनीज ठेवतात जर तुमचा ब्रँड तसा असेल तर. सिम्पल एक्झाम्पल, आम्ही सध्या जपानमध्ये कॅम्पेन करतोय. आता जपान कंपनीजमध्ये इंग्लिश स्पीकिंग लोक खूप कमी आहेत, म्हणून आम्ही एक सेपरेट वेब पेज बनवलंय जे जॅपनीजमध्ये आहे. आमचे जे कम्युनिकेशन्स त्यांच्यासोबत होत आहेत ते जॅपनीज लँग्वेजमध्ये होत आहे. आणि सरप्राइझिंग फॅक्ट, आमच्या ऑफिसमध्ये कोणीही जॅपनीज बोलत नाही. आम्ही पूर्णपणे AI एजंट्सचा वापर करतोय, इवन फॉर व्हर्बल कम्युनिकेशन, रिटर्न कम्युनिकेशन, इवन फॉर मार्केटिंग कॅम्पेन्स. म्हणून ट्रस्ट बिल्ड करणं हे महत्त्वाचं आहे. अनफॉर्च्युनेटली फॉरेन कंट्रीजमध्ये, इन सर्टन कंट्रीज, हा ट्रस्ट तेवढा अजून नाही आहे. एक सिंपल गोष्ट, ट्रस्ट का नाही आहे त्याच्या मागे जर आपण थोडं अजून एक विवेचन केलं तर बऱ्याच कंपनीज या फक्त US आणि युरोपला टार्गेट करतात. इंडियामध्ये ॲझ्युम करा की 80,000च्या वरती IT सर्व्हिसेस कंपनीज आहेत. त्या सगळ्या 80,000 कंपनीज रोजच्या रोज US मध्ये असणाऱ्या टॉप 2,000 कंपनीजला ईमेल टाकतात. प्रत्येक CEOच्या इनबॉक्समध्ये कमीत कमी 10,000 ईमेल्स दिवसाला येतात. ह्याच्यामुळे होतं काय? ब्रँड डायल्युशन. ब्रँड डायल्युशन सोबत होतं काय? कंट्री डायल्युशन. त्यांना माहिती आहे ही ईमेल्स कुठनं येत आहेत, म्हणून त्यांचे फिल्टर स्ट्रॉंग आहेत. त्यांना माहिती, त्यांनी जर इंडियामधनं येणारे ईमेल्स जर बॅन केलेत, विषय संपला. जे सर्व्हरला करता येतं. आणि हे होतं काय? ह्या ब्रँड डायल्युशनला जबाबदार कोण आहे? आपण. इंडियामध्ये थोडी US मधल्या कंपनीजचे ईमेल्स येतात किंवा युरोपियन कंपनीजचे ईमेल्स येतात, नाही येत. कारण ब्रँड बनवण्यासाठी स्प्रे अँड प्रे असं आपण त्याला म्हणतो, हवेत स्प्रे मारा, जिकडे लागला तिकडे लागला, ही मेथड चुकीची आहे. तिच्यासाठी खूप बारकाईने अभ्यास करून एक व्यवस्थित टार्गेट ऑडियन्स निवडून मग जर रिच आउट केलं, त्याच्यामधला मेसेज जर व्यवस्थित असेल, जर तुम्ही ब्रँड पोझिशनिंग व्यवस्थित केली तर ट्रस्ट बिल्ड होतो, नाहीतर ट्रस्ट दूर दूरपर्यंत बिल्ड होत नाही. हर्षल पाटलां हे कसं जमलं वर? सगळ्यात महत्त्वाचं मला, माझ्यासह सगळ्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांना हे फार जाणून घ्यायचं आहे की साधा धुळ्यातून एक तरुण पुण्यात येतो आणि असं काहीतरी कंपनी स्टार्ट करतो आणि आज जगभरातल्या 18 देशांसोबत ती पाईपलाईन वर्क करून काम करताय. हे कसं जमलं तुम्हाला? त्याच्यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट मला वाटते की मी माझ्या स्ट्रेंथवरती जास्त काम केलं. आणि माझी स्ट्रेंथ होती गो टू मार्केट स्ट्रॅटेजी. म्हणजे कोणता रिजन निवडायचा एक्सपान्शनसाठी, तो का निवडायचा, आणि तिथे पेनिट्रेट करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, ह्याचा थोडाफार अभ्यास. आणि त्या अभ्यासाला वाढवत वाढवत त्याच्यावर कॅपिटलाइज करत करत फॉर्च्युनेटली विथ गॉड्स ग्रेस ते ट्रिगर झालं. म्हणून आज सुद्धा जर गो टू मार्केट स्ट्रॅटेजी मला बनवायची असेल तरी आम्ही त्याच्यावरती भरपूर वेळ स्पेंड करतो. गो टू मार्केट स्ट्रॅटेजी ही एका दिवसात तयार होत नाही. गो टू मार्केट स्ट्रॅटेजी पूर्णपणे मॅच्युअर करण्यासाठी, कॉन्कर करण्यासाठी 3 ते 4 वर्षाचा प्रगाढ अभ्यास लागतो. आणि तो अभ्यास कॉन्करंट असायला हवा. काय गो टू मार्केटिंग स्ट्रॅटेजी? गो टू मार्केट स्ट्रॅटेजीमध्ये 4 मोठे एलिमेंट्स असतात. पहिलं आहे टार्गेट रिजन. तुम्हाला कुठल्या एरियामध्ये तुमचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे. दुसरं असतं टायटल्स. तुम्हाला कोणत्या डिसिजन मेकर सोबत हे काम करायचं आहे किंवा बिझनेस एक्सपांड करायचा आहे. तिसरं कंपनी साईज. कुठल्या कंपनी साईजमध्ये किंवा SMB मध्ये किंवा लार्ज कॉप्समध्ये कोणासोबत तुम्हाला हा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, हे झालं तिसरं. आणि चौथं, कोणत्या इंडस्ट्रीज सोबत तुम्हाला काम करायचं आहे. ह्याच्यावरती असणारी व्यवस्थित क्लॅरिटी ही सगळ्यात महत्त्वाची असते. आणि ती क्लॅरिटी जर आली आणि त्याच्या अराउंड जर व्यवस्थित ब्रँड डेव्हलपमेंट झालं तर मग कंपनीजला सक्सेस मिळणं सोपं आहे. तुम्ही
कोणकोणत्या देशात काम करताय सध्या? सध्या भरपूर मोठे देश आहेत. त्यातल्या त्यात टॉप 3 मध्ये आमचे आहेत मिडल ईस्ट मधले सगळ्याच कंट्रीज, राईट फ्रॉम कतार, दुबई. US मध्ये आम्ही बरंच काम करतोय, इन्क्लुडिंग लॅटिन अमेरिका. युरोपमध्ये इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज सोबत आमचं काम चांगलं चाललंय, एक्सेप्ट जर्मनी, जी जर्मनमध्ये युजली कम्युनिकेशन असतं, आणि जपान. एशिया पॅसिफिकमध्ये पण आमचं काम सिंगापूरमध्ये, हाँगकाँगमध्ये, या सगळ्या कंट्रीजमध्ये आमचे कस्टमर्स असतात. सुरुवातीला काही चॅलेंजेस आले असतील ना? आज एवढे आपण मोठे मोठे नाव तुम्ही सांगताय, सोपं नसेल इथपर्यंत पोहोचणं. भरपूर चॅलेंजेस आलेत सर. म्हणजे राईट फ्रॉम माइंडसेट टू कंपनी फायनान्शियल्स, सगळ्या ठिकाणी चॅलेंजेस होते. माइंडसेट म्हटलं तर आज मी इथे शांतपणे बसतोय, तुमच्यासोबत पॉडकास्ट करतोय, पण 4-5 वर्षा अगोदरचा मी अँग्री, ॲजिटेटेड, आणि जर कोणी मिस्टेक केली तर त्याला पेन फेकून मारणार, तो माइंडसेटवाला प्रॉब्लेम होता. फायनान्शियल साईडला आम्ही जेव्हा कंपनी सुरू केली तर आम्ही बेडरूममध्ये सुरू केली, म्हणजे टेबल घेण्याचे पण पैसे नव्हते, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तेव्हा आम्ही सुरुवातीला आम्हाला त्या सोसायटीतनं हाकललं, कारण आम्ही घरात कंपनी चालू केली होती. तर जवळपास 10 लोक होतो आम्ही, आम्हाला सोसायटीतनं हाकललं. सुरुवात तशी होती, परंतु त्याच्यानंतर फॉर्च्युनेटली कॅपिटलाइज करत करत, स्वतःवर काम करत, कंपनीच्या कोर व्हॅल्यूजवरती काम करत करत आज फॉर्च्युनेटली आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. चांगलंच करताय. काय आहे सर की बिझनेस एक्सपान्शनचा जो भाग येतो त्याच्यावर तुम्ही आता एवढ्या 18 देशांमध्ये किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्ही काम करताय, पण जे काही इंडियन बेस्ड कंपन्या आहेत त्यांना कुठंतरी जायचंय. तुम्ही मिडल ईस्ट सांगितलं की दुबई, कतार, ह्या ज्या कंट्रीज आहेत तिथं चांगला स्कोप आहे, पण आता जे करंट सिच्युएशन चालू आहे, ही वॉर जी सिच्युएशन चालू आहे, याच्यामुळे कुठंतरी जगातलं सगळ्यात सेफेस्ट शहर म्हणून दुबईकडे बघितलं जायचं. तिथे तेवढं कॅपिटल होतं, तिथे तेवढी इन्व्हेस्टमेंट होती, पण आता कुठंतरी ते ह्या वॉर सिच्युएशनमुळे जरा अडचणीत आलंय. त्याचा काहीतरी आपल्या बिझनेसवर परिणाम होतोय. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? वॉर्स तर होत राहणार, आणि पेस्टल अनालिसिस नुसार PESTEL मध्ये ई म्हणजे एन्व्हायरमेंटल आणि जिओ पॉलिटिकल आपण जे म्हणतो, हे टेन्शन्स नेहमीच असणार आहे. ह्याच्यामध्ये रेझिलियंट बिझनेस स्ट्रक्चर तयार करणं तेवढंच महत्वाचं आहे. परंतु फॉर्च्युनेटली दुबईने आता कमबॅक केलाय, चांगला कमबॅक केलाय, आणि त्यांचा रेझिलियन्स असल्यामुळे त्यांनी कमबॅक केलाय. त्याच्यामुळे काही वेळेस आपल्याला सर्टन टाइम पिरियडसाठी त्या कंट्रीजमध्ये कॅम्पेनिंग न करणं हे अवॉइड केलेलं बेटर असतं. म्हणजे त्या वॉरच्या काळामध्ये काही कंट्रीजमध्ये कॅम्पेन्स नव्हते, परंतु वॉर संपल्यानंतर सगळ्या गोष्टी आता बॅक टू नॉर्मल आहेत. त्याच्यामुळे खूप असा मोठा इम्पॅक्ट होईल असं आज तरी वाटत नाहीये. परंतु तिथे पण पुन्हा तो गो टू मार्केट स्ट्रॅटेजीचाच अभ्यास येतो की दुबई ऍक्च्युली आहे काय, कोणते इंडस्ट्रीज तिथे सर्व्हाइव्ह करतायत, कोणत्या इंडस्ट्रीज तिथे डिक्लाइनला जात आहेत, कोणत्या इंडस्ट्रीज तिकडे पेनिट्रेट केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास जर असेल तर मग बेटर आहे. आता मी एक एक्झाम्पल सांगतो. आम्ही एका डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनी सोबत काम करतोय, जे ड्रोन मॅन्युफॅक्चरर्स आहेत. इंडियन बेस्ड आहे, इंडियन बेस्ड कंपनी. त्यांना सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्ट हा दुबईकडनं मिळाला आमच्या थ्रू, कारण जेव्हा वॉर चालू होता तेव्हा आम्ही त्यांची भेट घालून दिली. ओके. त्याच्यामुळे वॉरच्या काळातही धंदा होतो, नाही असं नाही. ते कळलं पाहिजे तुम्हाला, ते कळलं पाहिजे. मग ते तिथे गो टू मार्केट स्ट्रॅटेजी कुठली वापरायची ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही आता सांगितलं की भारतात 80,000 IT कंपन्या आहेत किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीच्या ज्या कंपन्या, त्या रोज US बेस्ड कंपन्यांना, तिथल्या सीईओना मेल टाकतात. पण US नाही, युरोप नाही, त्या सोडून बाकीच्या काही कंट्रीज असतील तिथं पण स्कोप असेल. खूप कंट्रीज आहेत, आणि इवन त्यांची करन्सी इंडियन मार्केटसाठी खूप फेवरेबल पण आहे. कुठले देश आहेत सर? झेक रिपब्लिक, प्राग, वन ऑफ द मोस्ट शांत शहर, शांत देश. लोकसंख्या त्यांची 10 लाखाच्या वरती नसावी, परंतु तिथे इंडियन बिझनेसेस आता पेनिट्रेट करायला सुरुवात करतायत. आयर्लंड झालं, नेदरलँड झालं, अशा कंट्रीज, स्मॉल कंट्रीज जिकडे आज बिझनेस होत आहेत. आणि तिथेच म्हणजे मार्केट नॉईजला गो टू मार्केट स्ट्रॅटेजी मध्ये स्थान नको. कोणता देश आपण सिलेक्ट केला पाहिजे याच्यामध्ये मार्केट नॉईजला खूप जास्त महत्व दिलं जातं, की बाकीच्या कंपनीज काय करतात त्याचं कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस केलं जातं.
तिथे त्याला स्थान द्यायला नको. तिथे ब्ल्यू ओशियन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणं जास्त महत्वाचं आहे. अशा ठिकाणी तुम्ही जाऊन धंदा करा जिथे करन्सी बेटर आहे, लोक तुम्हाला फेवर करतायत आणि तुमचा थोडाफार जिओ पॉलिटिकल प्रेझेन्स आहे. तर अशा कंट्रीज निवडणं खूप महत्वाचं आहे. आता भारतीय लोक तिकडे जास्त किंवा म्हणजे काही बिझनेसमॅन आहेत आपले तिकडे मूव्ह होत आहेत आता सध्या. येणाऱ्या काळात काय चित्र असेल भारताचं? येणाऱ्या काळात जर टॅक्स अशाच पद्धतीने असला, मोस्टली सेफ्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू साठी बरेच इंडियन एंटरप्रेनर्स दुबईला मूव्ह होत आहेत आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण टॅक्स सेव्हिंग. टॅक्स सेव्हिंग हे सगळ्यात महत्वाचं कारण असल्यामुळे भारतातले एंटरप्रेनर्स हे दुबईला मूव्ह होत आहेत. पण होपफुल आहे की ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट काम करते की टॅक्सेशन रूल्स रिवाइज पण होत आहेत, मागच्या 5 वर्षात थोडे कमी पण झालेत, तर एंटरप्रेनरसाठी गव्हर्नमेंटचा खूप फेवरेबल आता सपोर्ट आहे. हर्षल सर, की ज्यावेळेस आपण बिझनेस एक्सपांड करतो किंवा कुठल्या तरी अदर कंट्रीजमध्ये आपल्याला शिफ्ट व्हायचं असतं किंवा एक्सपांड करायचं असतं, त्यावेळेस तिथलं कल्चर कसं आहे, तिथलं लँग्वेज कशी आहे? कारण आपली भारतीय संस्कृती आणि तिथली संस्कृती कुठंतरी तो देश पर्टिक्युलर बघतो ह्या सगळ्या गोष्टींकडं, तुमच्या बॅकग्राऊंडकडं, तुमच्या संस्कृतीकडं. बऱ्याच ठिकाणी संस्कृतीपेक्षा तुम्ही बिझनेसमधनं कोणत्या व्हॅल्यूज त्यांना प्रोव्हाइड करणार ह्याच्यावरती बऱ्यापैकी बिझनेस होतोय. खूप कमी अशा कंट्रीज आहेत जिथे बॅरियर्स येऊ शकतात, जिथे सर्टन कंट्रीज आर नॉट अलाउड टू डू बिझनेस, और असला तरी त्यांना खूप जास्त एंटरटेन केलं जात नाही. परंतु आजच्या काळात तरी लँग्वेज किंवा कल्चर हा खूप मोठा असा बॅरियर राहिलेला नाहीये, पण अंडरस्टँडिंग असणं खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल पॅरिसमध्ये नेटवर्किंग कसं केलं जातं लोकांसोबत, त्याच्या काहीतरी टेक्निक्स वेगळ्या आहेत. चायनामध्ये नेटवर्किंग कसं केलं जातं त्याच्या टेक्निक्स पूर्णपणे वेगळ्या आहेत. पॅरिसमध्ये मे बी तुम्हाला शॅम्पेन घ्यायला लागणार किंवा वाईन घ्यायला लागणार. ऑन द अदर हँड तुम्ही कतारमध्ये गेले तर तुम्हाला वाईन अँड शॅम्पेन्स आर नॉट अलाउड. त्याच्यामुळे त्यांचे कल्चर समजणं आणि त्याच्याप्रमाणे वागणं हा एक पॉइंट सफिशियंट आहे ग्लोबल एक्सपान्शनसाठी. त्याच्यामुळे त्याच्यात खूप मोठा असा अडथळा असा वाटत नाही की कल्चरल बॅरियर्समुळे कंपनीज एकमेकांना बिझनेस करू देणार नाही. दुबईमध्ये काही ठिकाणी असं आहे, काही कंपनीजने त्यांचे रेग्युलेशन्स बनवले आहेत की जर तुमची एंटिटी तिथे रजिस्टर नसेल तर तुम्ही त्यांच्यासोबत बिझनेस करू शकत नाही. तुम्ही सर्टन जातीचे नसाल तर मग तुम्ही तिथे बिझनेस करू शकत नाही. असे काही ठराविक कंपनीजचे रेग्युलेशन्स आहेत. ओके. तुम्ही सर बोलताना मागे सांगितलं की जापनीज कंपनीसोबत किंवा जापनीज गव्हर्नमेंटसोबत काहीतरी तुम्ही वर्क करताय, त्यांची लँग्वेज जापनीज आहे, तिथे इंग्लिश नाही, आपण UK इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण कम्युनिकेट करतोय, तिथे तुम्ही AI वापर करताय. तर आत्ता माझा असा प्रश्न आहे की AI सगळीकडे खूप झपाट्याने वाढतंय. प्रत्येक जण म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा AI वापर करतोय. ChatGPT असेल, क्लाउड असेल, जेमिनाय असेल. AI वापर बिझनेसमध्ये कसा फायदेशीर ठरतोय किंवा त्याचं कसं ते हायपरलिंक केलं पाहिजे आपल्याला? तुमचं काय सगळ्या बाबतीत अनालिसिस आहे किंवा AI घेऊन आपण कशा पद्धतीने आपली काम चांगल्या पद्धतीने करू शकतो? AI हे इक्विपॉइज मध्ये वापरलं तर त्याचे खूप फायदे आहेत. इक्विपॉइज म्हणजे मध्यम स्थानी त्याला ठेवून. AI ला खूप जास्त हाय प्रायोरिटी देणं हे काही अंशी योग्य आहे, परंतु त्याला पूर्णपणे इग्नोर करणं ही तर सगळ्यात मोठी चूक आहे. कंपनीजमध्ये जिथे रिपिटेटिव्ह टास्क होत आहेत, जिथे ह्युमन्सची इन्व्हॉल्वमेंट आहे पण रिपीटेड कामासाठी, त्या ठिकाणी AIचा वापर पुरेपूर केला जातोय. ज्या ठिकाणी स्पेसिफिकली लोकांमध्ये कम्युनिकेशनची गरज नाही त्या ठिकाणी AIचा वापर पूर्णपणे केला जातोय. रिपोर्ट्स पाठवण्यासाठी AI यूज होतोय. कस्टमर सक्सेसचे एजंट्स रिप्लेस करण्यासाठी AIचा यूज पूर्णपणे होतोय. रिसेंट आता मी एक यूज केस बघितली की कॅनव्हा सारखे जे सॉफ्टवेअर जिथे डिझायनिंग होत होतं तिथे सुद्धा आता AIची इन्व्हॉल्वमेंट बऱ्यापैकी आलेली आहे. परंतु कुठे त्याचा आपण वापर केला पाहिजे ह्याला एक विवेक बुद्धी वापरणं पण तेवढंच महत्वाचं आहे. पूर्णपणे 100% रिलायन्स
ऑन AI ठेवून जर आपण त्याला आपल्या कंपनीच्या इकोसिस्टममध्ये ॲड केलं, देन बऱ्याचदा तुम्हाला ते बॅकफायर पण करू शकतं. जसं सेल्सफोर्सला त्या आता बॅकफायर झालं. सेल्सफोर्सने जवळपास 12,000 लोक त्यांचे काढले होते वर्षभराआधी आणि त्यांनी पूर्णपणे AI इन्फ्यूज केलं होतं त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. आणि मागच्या आठवड्यात त्यांचं आर्टिकल आलं ज्याच्यात त्यांनी म्हटलं की आम्ही थोडीशी चूक केली पूर्णपणे AI वर डिपेंडन्स ठेवून. सेम गोष्ट आता ओरॅकल सोबत पण घडली. ओरॅकलचे ले ऑफ्स आर मोस्टली ड्यू टू AI अँड त्यांनी जे शिफ्ट केलं आहेत लोकांना, त्यांचे जे प्रोसेसेस वगैरे बऱ्यापैकी सगळ्या क्लाउडवरती गेल्यात ज्या AI मॅनेज करतोय. त्याच्यामुळे पर्सनली ॲज अ लीडर आपल्याला जर ग्रो व्हायचं असेल तर AI वरती आपली कमांड येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच कंपनीजची आता डेव्हलपमेंट सायकल पण खूप कमी झाली आहे. ज्या प्रोडक्ट्सला डेव्हलप करण्यासाठी अगोदर टाइम एस्टिमेशन 2 वर्षाचा असायचा तो आता ड्रॉप होऊन 3 महिन्यांवरती आलेला आहे. त्याच्यामुळे AI महत्त्वाचं आहेच आणि त्याला किती विवेक बुद्धीने वापरायचं ते आपली ते आता पर्सनल चॉईस असणार आहे. तुम्ही लीड जनरेशन मध्ये वापरताय हे? पूर्णपणे. कसा आहे रिझल्ट? आम्ही अशा ठिकाणी त्याला वापरतोय जिथे आम्हाला त्या कंपनीची पूर्ण माहिती काढायची आहे. लेट्स से आम्ही एखाद्या कंपनीची लीड जनरेट केली तर मॅन्युअली त्या कंपनीची माहिती काढणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. परंतु विथ AI तो मल्टिपल सोर्सेस पूल करून आम्हाला सहज विदिन फ्यू सेकंड्स तो इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन काढून देतोय. त्याच्यामुळे आम्ही हे नाही केलं की आम्ही जो व्यक्ती मॅन्युअल रिसर्च करत होता त्याला आम्ही ले ऑफ केलं. दॅट्स नॉट द राईट वे. राईट वे जी आम्ही एक्झिस्टिंग माहिती देत होतो तिला आम्ही जास्त एम्पॉवर करून व्यवस्थित पद्धतीने देण्याचा ट्राय केला. म्हणून AI मुळे ले ऑफ्स होतात असं पण नाहीये. कंपनीज अशाच कंपनीज ले ऑफ्स करतायत ज्यांना AI दिसल्यानंतर कॉस्टचा इश्यू आला. त्याच्यामुळे AI वरती पॉवर अप होऊन आपण जास्त चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो हे तेवढंच महत्वाचं आहे. आज तुम्ही अनेक देशांसोबत काम करताय, पण एक ज्यावेळेस कंपनी आपली मोठी होते पण थोडंसं मागं वळून बघताना की ह्या माणसाने तुमचा पहिला कस्टमर कोण होता, म्हणजे इथून जी सुरुवात झाली होती असं विचार करत, तसा काय होता तुमचा पहिला कस्टमर? पहिला कस्टमरची मीटिंग तर मी नेहमीच लक्षात ठेवेल आयुष्यभर. कारण मला माहिती आहे तो पहिला कस्टमर मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले होते. मला अजूनही आठवतं मी त्या एक कस्टमरला एका इव्हेंटला भेटलो आणि मी त्याला माझी आयडिया पिच केली. त्याने कमीत कमी 3 वेळेस माझ्या मीटिंग रिशेड्यूल केल्या आणि ज्या दिवशी त्याने मीटिंग ॲग्री केली तेव्हा 2 तास मी त्या वेटिंग रूम मध्ये बाहेर बसलो टू मीट हिम, टू मीट दॅट CEO. परंतु तेव्हा ब्रँड रिप्रेझेंटेशन पण नव्हतं. तेव्हा आम्ही चांगली कंपनी आहो हे प्रूफ करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा विकणार कोणाला, तर मी स्वतःला विकलं होतं त्या मीटिंगमध्ये. म्हणून थॉट लिडरशिप विकणं सुरुवातीच्या काळात हे जास्त कंपेलिंग आहे. म्हणून ज्या कंपनीज अगदी सुरुवातीच्या फेजमध्ये आहेत, ज्यांच्याकडे एक्झिस्टिंग कस्टमर्स नाहीत, ज्यांच्याकडे रेव्हेन्यू सोर्सेस नाही, इथे सगळ्यात मोठा ॲसेट कोण असणार तर तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतःची क्रेडिबिलिटी विका, तुम्ही स्वतःचं नॉलेज तिथे विका आणि शो युअर सेल्फ ॲज सच अ ब्रँड की तो तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट देणार. आणि प्रिपरेशन इज द की. फर्स्ट 5 मीटिंग्स जर तुमच्या असतील तर तिथे तुम्ही जितके वेल प्रिपेअर्ड जाणार, इनफॅक्ट वेल प्रिपेअर्डचा अर्थ असा की त्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या कंपनीबद्दल तितकं माहीत नको जितकं तुम्हाला त्याच्या कंपनीबद्दल माहिती आहे. तुम्ही जिथे अशा वेळेस तुम्ही जेव्हा तो एक वेगळी व्हॅल्यू घेऊन जाणार तेव्हा सेल्स इझी होतं. तुम्ही सांगितलं की सर कस्टमरच्या वेळेस तुम्ही स्वतःला क्रेडिबिलिटी आपली विका आणि त्या कस्टमरला कन्वर्ट करा, त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करा. पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असा प्रॉब्लेम दिसतो सर की माझी एखादी कुठली कंपनी आहे, मी तुम्हाला काहीतरी सर्व्हिस देतो किंवा XYZ व्यक्तीला, त्या व्यक्तीला चांगली सर्व्हिस देऊन सुद्धा तो काय करतो ॲट द एंड पॉईंट की मला सर्व्हिसच चांगली भेटली नाही. कुठंतरी हा मार्केटचा एक ड्रॉबॅक आहे. भारतीय मार्केटचा हा नक्कीच ड्रॉबॅक आहे. आणि सॅटिस्फाईड कस्टमर हा आपल्याला सगळीकडेच भेटणार असं पण नाहीये. म्हणजे त्यातल्या त्यात भारतात मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे की कस्टमरला तुम्ही क्लासिक सर्व्हिस द्या तरी तो तुम्हाला कंप्लेंट करणार. आणि
हे याला सगळ्यात मोठी ट्रिक ही आहे ना, की पहिले तर आपल्याला एक्सेप्ट करावं लागणार आहे की कस्टमर कंप्लेंट करणारच. तुम्ही ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर जर तुमची मेंटॅलिटीच ही बनवली की कंप्लेंट्स येणार आणि तुम्ही त्या कंप्लेंट्सला ॲड्रेस करण्यासाठी सज्ज आहात, देन आय थिंक तो खूप काही मोठा बॉटलनेक नसावा. प्रॉब्लेम काय की सर्व्हिस प्रोव्हायडर एक्सेप्ट नाही करत ना की कंप्लेंट्स नाही येणार, आणि कंप्लेंट फ्री सर्व्हिस असं इम्पॉसिबल आहे. आणि ही गोष्ट इवन तुम्ही मर्सिडीज कारमध्ये जरी गेलात शोरूम मध्ये, इतका प्रीमियम ब्रँड असून सुद्धा त्यांच्या नंबर ऑफ कंप्लेंट जर तुम्ही काढणार, खूप वरच्या साईडला आहेत. त्याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीत कंप्लेंट्स तर असणारच, ही सत्य आहे आणि हे तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागेल. सगळ्यात चांगलं आपल्याला हेच करायचंय की आपण तिला चांगल्यात चांगल्या पद्धतीने कसं रिझॉल्व्ह करू शकतो. तोच प्रयत्न सगळ्या सर्व्हिस इंडस्ट्री असेल किंवा बिझनेस मॅनचा असला पाहिजे की तुम्ही एकदम सर्वोत्तम सर्व्हिस द्या. हर्षल सर, की तुम्ही ह्या सगळ्या बिझनेसमध्ये वर्क करताना की तुम्ही कुणाला आयडॉल समोर ठेवलं होतं बरं बिझनेसच्या ह्याच्यामध्ये? बिझनेसच्या ह्याच्यामध्ये मी ऑलवेज स्टीव्ह जॉब्स यांना खूप मानलंय अगदी सुरुवातीपासून. वन ऑफ द त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची लाईफ सुरुवातीला होती, ज्याच्यामध्ये भरपूर स्ट्रगल होते, आणि त्याच्यानंतर एक वेगळी ब्रँड आयडेंटिटी निर्माण करणं. आणि त्यांनी तिथे ॲपलला नव्हतं विकलं आजपर्यंत सुद्धा. तुम्ही जर त्यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स प्रॉडक्ट लॉन्चची ऐकणार, त्यांनी ॲपलला नाही विकलं, त्यांनी स्वतःला विकलं. त्यांनी थॉट लिडरशिपला विकलं. जेव्हा ते स्टेजवरती होते, पीपल वर इम्प्रेस्ड ऑन हिम, पीपल वर इम्प्रेस्ड विथ हिज विजन. त्याच्यामुळे स्टीव्ह जॉब्स हॅज बीन ऑलवेज द आयडल. आज सुद्धा ही इज नो मोर, पण ॲपल ओळखली जाते स्टीव्ह जॉब्समुळे. आणि सेकंड, आय हॅव व्हेरी ह्यूज रिस्पेक्ट फॉर मिस्टर आनंद देशपांडे, पर्सिस्टंटचे जे फाउंडर आहेत. त्यांच्या काही थिअरीज, सो आय ॲडमायर हिम अ लॉट, कारण त्यांच्याकडनं मास्टर क्लासमध्ये मेंटरिंग वगैरे बरीच मिळाली आहे. सो दोज टू आर, हे दोन आहेत आयडॉल्स. आज 18 देशांमध्ये तुम्ही काम करताय, तुमचं पुढचं व्हिजन काय, कुठपर्यंत गेलं पाहिजे आता? आमचं व्हिजन खूप सिम्पल लँग्वेजमध्ये आम्ही ठेवलंय की आम्हाला कमीत कमी 40% मार्केट कॅप गाठायची आहे, असं लॉंग टर्म व्हिजन आहे पुढच्या 20 वर्षांसाठी. आणि ते करण्यासाठी आमचे पूर्णपणे प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी आम्ही सर्व्हिस क्वालिटी टॉप नॉच करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी आम्ही बेस्ट पीपल हायर करण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं कल्चर बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. पण 40% मार्केट कॅप असावी, याचा अर्थ भारतामध्ये तरी कमीत कमी 35,000 कंपनीसोबत व्यवसाय व्हावा, असं एक आम्ही ॲम्बिशन घेऊन चालतोय. वय किती आहे सर तुमचं आता? 35. 50शीत होईल असं वाटतं. नक्कीच नक्कीच, ते व्हायलाच पाहिजे. एवढ्या कमी वयात एवढं सगळं तुम्ही हे करताय, ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. काय सांगाल सर येणाऱ्या युथला, किंवा जे काही आता नवीन स्टार्टअप्समध्ये येत आहेत, कॉलेजमधून बाहेर पडत आहेत, अनेक आयडियाज आहेत, थॉट्स आहेत, काम करायचं आहे, खूप मोठा बिझनेस करायचा आहे, त्या सगळ्यांसाठी हर्षल पाटील जे आहेत, एक सामान्य घरातून आलेला पोरगा आज एवढ्या मोठ्या सगळ्या ह्याच्यावरती समोर येतोय, ते कुठंतरी आमच्यासाठी पण प्रेरणादायी आहे. तुम्ही ज्या ह्या सगळ्या गोष्टी करताय, तर सगळ्यांसाठी काय संदेश द्याल? एक इम्पॉर्टंट जे वाटतं मला, की पोटामध्ये आग असायला हवी, फायर इन बेली आपण जे म्हणतो, भूक असायला हवी काम करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी. आणि त्याच्यासोबत बॅलन्स लाईफ जगणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हॅबिट्स पण चांगल्या हव्या, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फायर इन बेली, पोटाला आग हवी काम करण्यासाठी. ती असेल आणि जर तुमच्याकडे ॲप्रोप्रिएट रिसोर्सेस असतील तर मग काही प्रॉब्लेम नाही. एवढंच सांगाल? एवढंच. नक्कीच, की अनेक विषयांवर आपण चर्चा केली आहे सर, की बऱ्याच गोष्टी मलाही माहिती नव्हत्या, तुम्ही त्या सगळ्या समोर आणल्या. आणि हा पॉडकास्ट जो आहे तो येणाऱ्या यूथसाठी जे स्टार्टअप्स यायचे ते नक्कीच तुमच्याकडून एक ॲस्पिरंट होतील, एक इन्स्पिरेशन घेतील आणि काम करतील असा विश्वास आहे. तुम्ही आलात, अनेक विषयांवर चर्चा झाली. भविष्यात देखील अशाच वेगवेगळ्या थिअरीज आणि मॉडेल्सवर आपण चर्चा करूयात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज तुम्ही एवढा वेळातला वेळ काढून आलात त्याबद्दल माझ्या टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी टीमच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
थँक्यू सो मच. अँड TOD मराठीला पण खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जे कॉन्टेंट प्रोड्यूस करत आहात ते इन्क्रेडिबल आहे, खूप हेल्पफुल आहे आणि फ्युचरमधल्या तुमच्या अशा बिझनेस पॉडकास्टसाठी पण तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू.